कोल्हापूर जिल्हा म्हटलं की डोळ्यासमोर उभे राहतात ते ऊसाचे हिरवेगार मळे आणि साखरेचे कारखाने. पण अनेक शेतकरी आता ऊसाच्या शेतीला पर्याय शोधू लागलेत. यामध्ये करवीर तालुक्यातल्या कळंबे गावचे विलास पाटील हे देखील आहेत. उत्पादन खर्च वाढल्यानं ऊसापासून म्हणावा तसा नफा मिळत नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी गतवर्षी अवघ्या 10 गुंठ्यात आल्याची लागवड केली. आंतरपिकातून उत्पादन खर्च वसूल झाल्यानं आल्यापासून मिळालेलं 1,20,000चं उत्पन्न नफ्यात राहिलंय. त्यांची यशोगाथा जाणून घेण्यासाठी आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातल्या कळंबे गावी जाणार आहोत. करवीर तालुक्यातल्या कळंबे गावात विलास पाटील गेल्या 12 वर्षांपासून आपली 2 एकर बागायती शेती कसतायत. 12वी पर्यंत शिक्षण घेतलेल्या विलास पाटलांनी आपल्या थोडक्या क्षेत्रातूनच भरघोस नफा मिळवण्याचं ठरवलं. असं केलं तरच त्यांना शेती परवडणार होती. गेल्या काही वर्षांपासून ऊसाच्या शेतीचा खर्च वाढल्यानं ते भाजीपाला आणि इतर पिकांकडे वळालेत. ऊस शेतीमध्ये काही वाढते महागाईमुळे काही खर्च परवडत नसल्यामुळे आम्ही भाजीपाला पिकाकडे वळलेलो आहे. त्यामध्ये भाजीपाल्यामध्ये आल्याचे पीक महत्त्वाचं आम्ही घेतो. त्याचबरोबर फ्लावर घेतो, झेंडू घेतो आल्यामध्ये. असं नवीन नवीन जसं काय माहिती लागेल तशी आम्ही नवीन नवीन पिकं घेतो आहे. तर सर्वसाधारण गेल्या वर्षी आम्ही आल्याचा प्लॉट केलेला आहे. 10 गुंठ्यामध्ये आल्याचा प्लॉट केलेला होता. साधारण जूनमध्ये त्याची पेरणी केलेली होती आणि परत जुलैमध्ये आम्ही झेंडू लावला त्याच्यामध्ये. तर तो गौरी, गणपती, दसरा, दिवाळीपर्यंत कलकत्ता जात होते, चालला तो. त्याचे 10 गुंठ्यामध्ये 15,000 उत्पन्न मिळाले. आल्याची लागवड करायचं ठरल्यानंतर गेल्या वर्षी जून महिन्यात त्यांनी माहीम वाणाची निवड केली. 10 गुंठे क्षेत्रावर त्यांनी जमिनीची मशागत केली, शेणखत टाकलं आणि आल्याची लागवड केली. आल्याची लागण साधारण आम्ही जूनच्या पहिल्या आठवड्यात केले. जूनच्या पहिल्या त्याच्यापूर्वी आम्ही दोन महिने रान नांगरट करून पलटीने रान तापड टाकलेले. परत कुळवाच्या 1-2 पाळ्या करून परत आम्ही सरी सोडली. सरीवरती आम्ही दोन्ही बगलेने आल्याची लागण केली. त्यासाठी त्याच्या आधी आम्ही सरी डोसमध्ये इफको सरी डोस घातला. सेंद्रिय खत सेंद्रिय खत 100 किलो घातले. फॉलिडॉल, थिमेट वगैरे टाकून त्याची पेरणी केली. पेरणीनंतर पावसाला सुरुवातच झाली. पाणी काय द्यायला लागलं नाही. आल्याची लागवड करताना विलास पाटलांनी स्थानिक बाजारपेठेचा विचार केला. कोल्हापूरमध्ये माहीम वाणाच्या आल्याची मागणी असल्यानं त्यांनी माहीम वाणाची निवड केली. 10 गुंठ्यासाठी त्यांना 200 किलो बियाणाची गरज भासली. त्यासाठी आम्हाला 10 गुंठ्याला 200 किलो बेणे लागले. त्याचे साधारण 5,000 रुपये बेण्याचा खर्च आला. त्यानंतर लागवड, मशागत, असे औषध, आंतरमशागत असे मिळून 15,000पर्यंत खर्च आला. असं सर्वसाधारण 20,000पर्यंत आम्हाला उत्पादन निघेपर्यंत खर्च आलेला आहे. त्याच्यामध्ये बुरशीसाठी आळवणी 1-2 वेळा घातली. त्यामध्ये 22 टीम COC वगैरेचा वापर केला. त्यानंतर करप्यासाठी परत दिवाळीनंतर जर थोडासा कमी जास्त पाऊस होण्यावर त्यावेळी करप्याच्या वेळी आम्ही COC किंवा कवच वगैरे बुरशीनाशकची फवारणी केली. पण आल्यावर शक्यतो यावर्षी काही रोग, हवामान चांगलं असल्यामुळे रोग काही आलेला नव्हता जास्त. विलास पाटलांनी पाटचारीनं पाणी दिलं. सरी वरंब्यावर लागवड केल्यानं पाणी देणं सोपं व्हायचं. मान्सून येण्याअगोदर आल्याची लागवड केल्यानं पावसाळ्यात पाणी नियोजनाची फारशी गरज भासली नाही. पण पावसाळा संपल्यानंतर त्यांनी गरजेनुसार पाणी दिलं. परत दिवाळीनंतर आम्हाला पाण्याची गरज भासली. त्यावेळी आम्ही फक्त 8 दिवसाच्या 8-10 दिवसाच्या अंतराने सरी पद्धतीने साखळ्या मारून पाणी दिले. त्यांना 8-10 दिवसाच्या अंतरानं परत पाणी चालू केले. ते निघेपर्यंत 8-10 दिवसाचे उन्हाळ्यामध्ये 6-7 दिवसाचे अंतर ठेवून असे पाण्याच्या पाळ्या दिलेल्या आहेत. आलं पिकासाठी या भागातलं हवामान पोषक असल्यानं विलास पाटलांना कीड रोग नियोजनाचा फारसा त्रास झाला नाही. गरजेनुसार त्यांनी फवारण्या केल्या. जानेवारी महिन्यापासून त्यांनी आल्याची काढणी सुरू केली आहे. त्याची विक्री ते कोल्हापूरच्या बाजारात करतायत. सरासरी 100 रुपये किलोच्या दरानं त्यांनी आल्याची विक्री केली आहे. हंगामात अंदाजे 12 क्विंटल आल्याची विक्री होईल. यापासून 1,20,000चं उत्पन्न त्यांना मिळेल. त्यांनी आलं पिकात जून ते सप्टेंबर दरम्यान झेंडूची लागवड केली होती. त्याच्या उत्पन्नातून आल्याचा खर्च निघून गेला. आल्याचे सर्वसाधारण आम्ही जानेवारीपासून काढणी चालू केली. तर आल्याचा यावर्षी चांगला दर मिळाला. सर्वसाधारण आल्याला सरासरी सुरुवातीला
थोडासा कमी आहे. 50पासून ते आता 125पर्यंत दर भेटलेला आहे. तर सर्वसाधारण आम्हाला 1200 किलो त्यामध्ये आलं मिळालेलं आहे. 1200 किलो. परत साधारण लाखापर्यंतचं उत्पन्न आम्हाला मिळालेलं आहे. आणि खर्च त्यासाठी आलेला आहे 20,000पर्यंत खर्च आलेला आहे. आल्याचं व्यवस्थापन, काढणी आणि विक्रीचं काम घरगुती केलं जातं. आलं काढून ते स्वच्छ करून कोल्हापूर इथं विक्रीस पाठवतात. या कामात कुटुंबातले सगळे सदस्य मदत करतात. कोल्हापूर परिसरात ऊस शेतीचा उत्पादन खर्च वाढत असल्यानं इथले अनेक शेतकरी इतर पिकांकडे वळू लागलेत. ऊस शेतीला रासायनिक खताचा खर्च जास्त येतो. तसेच भांगलन व मजुरांचे दर वाढलेले आहेत. त्यामुळे ऊस शेती दर असून सुद्धा दर आता ऊस शेती परवडणं झालेले आहे. त्याच्यापेक्षा आल्याचे पीक जास्तीत डबल नफात आपल्याला डबल नफा मिळवून देते आहे. परत आल्यामध्ये आपल्याला जसे लागेल तसे त्याची काढणी करता येते. त्यामुळे आल्याचे पीक आपल्याला कायम हातात पैसा मिळवून देणारे एक साधन ठरलेलं आहे. विलास पाटलांप्रमाणे शेतकऱ्यांनी शेतीतल्या नफ्या तोट्याचा, आजूबाजूच्या बाजारातल्या मागणीचा आणि उपलब्ध साधनसामुग्रीचा विचार केल्यास छोट्या क्षेत्रातून सुद्धा चांगला नफा मिळवता येईल. शेतीचं क्षेत्र लहान होत असल्यानं छोट्या छोट्या क्षेत्रात जादा नफा देणाऱ्या पिकाचं कमीत कमी खर्चात घरगुती नियोजन केलं तर 4 पैसे नक्की मिळतील, हेच पाटलांनी दाखवून दिलंय. राजेंद्र हंकारी, साम टीव्ही, कोल्हापूर.